नमस्कार. कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. तत्पूर्वी जर आपण कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया सोयाबीनचे आजचे बाजारभाव. लातूर बाजार समिती आवक 11,483 क्विंटल, कमीत कमी दर 4,413 रुपये, जास्तीत जास्त दर 4,970, सरासरी दर 4,520. अमरावती आवक 6,969 क्विंटल, कमीत कमी दर 4,350, जास्तीत जास्त दर 4,431, सरासरी दर 4,390. कारंजा आवक 5,500 क्विंटल, कमीत कमी दर 4,155, जास्तीत जास्त दर 4,480, सरासरी दर 4,375 रुपये. वाशिम आवक 3,000 क्विंटल, कमीत कमी दर 4,250, जास्तीत जास्त दर 4,800, सरासरी दर 4,500 रुपये. औसा बाजार समिती आवक 1,235 क्विंटल, कमीत कमी दर 4,351, जास्तीत जास्त दर 4,521, सरासरी दर 4,472. चिखली आवक 1,157 क्विंटल, कमीत कमी दर 4,180, जास्तीत जास्त दर 4,825, सरासरी दर 4,500 रुपये. आर्णी आवक 700 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,300, सरासरी दर 4,200 रुपये. वाशिम अनसिंग उपबाजार आवक 600 क्विंटल, कमीत कमी दर 4,350, जास्तीत जास्त दर 4,500, सरासरी दर 4,400. मलकापूर आवक 552 क्विंटल, कमीत कमी दर 3,700, जास्तीत जास्त दर 4,370, सरासरी दर 4,315. नेरपरसोपंत आवक 528 क्विंटल, कमीत कमी दर 2,500, जास्तीत जास्त दर 4,490, सरासरी दर 4,227. सिंधी आवक 462 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,450, सरासरी दर 4,360. उमरखेड डांकी उपबाजार आवक 330 क्विंटल, कमीत कमी दर 4,300, जास्तीत जास्त दर 4,400, सरासरी दर 4,350. मालेगाव आवक 280 क्विंटल, कमीत कमी दर 4,300, जास्तीत जास्त दर 4,475, सरासरी दर 4,400 रुपये. नागपूर आवक 229 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त दर 4,480, सरासरी दर 4,385 रुपये. लातूर मुरुड एकूण आवक 180 क्विंटल, कमीत कमी दर 4,400, जास्तीत जास्त दर 4,500, सरासरी दर 4,451 रुपये. तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. आज लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 4,970 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. आपण हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. सोयाबीनच्या सध्याच्या बाजारभावाबाबत आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच सोयाबीन बाजारभावाचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी कृषी अपडेट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.